तोंड सांभाळून बोला. तुम्ही कोणाशी बोलताय आणि काय बोलताय तुमचं तुम्हाला कळत नाहीये. अजून एक, तुम्ही आमच्या दारामध्ये आम्हाला हे बोलताय. ए गपगप, तुझ्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही मी. लय झालं तुझं, लय शांत राहिलोय मी, पण आता शांत राहणार नाही. एक तर मी पक्षाचा जुना माणूस, तुला सिनियर, तरी मी पक्षानं मला डावलून तुला पुढे केला. असं काय केलं ग तू? नाही म्हणजे तुझी अशी काय ओळख आहे? कोण आहेस कोण तू? काय झोंबे, तुझ्या जर सगळ्या भानगडी बाहेर काढल्या का नाही, अशा चवाट्यावर येतील आणि मग बोंब होईल तुझी. कोणते अति होत आहे आणि याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार. अरे तू आधी हिंमत तर दाखव. मी दाखवलीये, ओपनली बोललोय आपण. वय नाही म्हणजे तुमच्या या आतल्या राजकारणाची खबर लागलीच होती आम्हाला. काय आता उघडच झालंय समजा गावाला. काय हा तोबरे, काय जमे, याला रमावतीची काय माहिती नाही, या बाईची घंटा माहिती आहे, तरी मी मला बाजूला करून हा बाईला पुढं करतोय. काय 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 केलं काय या बाईनं असं? काय आम्हाला काय माहित नाही होय? म्हणजे मुंबईच्या वाऱ्या कशासाठी होत होत्या? का होत होत्या? कुठल्या हॉटेलमध्ये काय चाललं होतं आम्हाला सगळं माहिती आहे. काय अरे तुझ्या सारख्या बाईची अवकाश समजा गावाला माहिती आहे. काय तुझी हिम्मत कशी झाली माइंड बद्दल ही असं वंगाळ बोलायची? आज तुला जिद्द नाही सोडत. कोणते तू आज मेला माझ्या हातनं.
सोडा मला. नाही सोडा. तुम्ही थांबा. आज याला जित्ता नाही सोडा. नाही माईन ना वाईट बोलतो तुझी. सोड मला. शांत व्हा. थांब. थांब. नाही सोड. आज याला जित्ता नाही सोडत. सोड. वैदे प्रिया कसा आहे तेजा? म्हणजे तो झालाय ना शांत? सगळं ठीक आहे ना? मला काहीच कल्पना नाही आहे खरं तर. कल्पना नाही म्हणजे मीच मुद्दाम बोलायला गेले नाही त्याच्याशी. अगं तो ऑलरेडी रागात होता आणि ह्या सगळ्यातनं तो ऑलरेडी माझ्यावरही चिडलाय. जर मी बोलायला गेले असते तर अजून रागावला असता. ऐक ना वैदे, तो काहीही बोलू दे, कितीही चिडून वागू देत तुझ्याशी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्याचं अजूनही तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझंही त्याच्यावर प्रेम आहे. हे बघ, सध्या घरामध्ये जी काही सिच्युएशन आहे ना, आपण बसू, मार्ग काढू, त्यावर सगळं ठीक होणार आहे. आय नो प्रिया, कळतंय मला तू काय म्हणतेस ते, पण आता आपण जे काही करू ना ते खूप विचारपूर्वक करावं लागणार आहे अगं. आणि मला तरी वाटतं की ह्या सगळ्यातून एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे संयम. काय मला जाणवलंय, परिस्थिती कितीही आपल्या विरोधात असली ना तरी शांत राहणं सर्वात जास्त महत्वाचं असतं. सूर्य उजाडण्याआधी नेहमीच अंधार असतो, पण आपल्याला खात्री असते ना की काहीही झालं तरी सूर्य उजाडणारच आहे. आणि मी त्याच क्षणाची वाट बघते. मी आलेच. वैदेही, काय गे पुष्पी, गल्लीत उभं राहून लय दिल्लीच्या बाता करत होतीस तू. म्हणत होतीस त्या माईला उद्ध्वस्त करीन, गुदमरून मारीन. वैदई नावाचं शस्त्र आहे माझ्याकडं. काय झालं, काय झालं त्या शस्त्राचं? मला तर असं वाटतंय तुला सवयच झाली, खेळ तू मांडायचा आणि त्या माईनं जिंकायचा. अगं त्या पक्षांनी सगळे अधिकार दिले तिला, त्याच्यामुळं तिची गुर्मी वाढली आणि निवडून आली ना तर ती तुला आणि मला कुठं गाडून टाकल ना ते कळणार बी नाही. अगं आता बोल ना, काय झालं? घाम फुटला का आता तुला? नाही, एरवी मी असा बोललो की माझ्या अंगावर वचवच करत यायची, आता झालं? अजून काही बोलायचंय? मी घ्या बोलू. आज मी तुम्हाला काहीच बोलणार नाही आणि ही पुष्पा कोणालाही घाबरत नसते. घाम फुटल पण तो माईला. जरा कळ काढा. झालं म्हणजे अजून एक खेळी आखली तू. नाही नाही, आख खेळी आख तू आणि सोबत एक खड्डा खणून घे आपल्या दोघांना गाडून टाकायला. आपली तीच जागा आहे ना. कोणाची काय जागा असणार आहे ते कळलं लवकरच. वैदेही, काय ग? इकडे काय करतेस तू? काय हवंय का तुला? अगं ते काय ते हे सांग, मी शोधून देते तुला. सांग. मी राहते इकडे.
काय? माईसाहेबांनी मला इथे राहायला सांगितलंय. इथे इथे कसं कोणी राहू शकतं? नाही नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. तू इथे राहणार नाहीयेस, तू माझ्यासोबत माझ्या खोलीत राहणार आहेस. ठरलंय ठरलंय माझं. प्रिया प्रिया अगं काय प्रिया? हे बघ, तू विचारलंस ना, हेच खूप आहे माझ्यासाठी, खरं सांगते मी. आणि मी जर ही खोली सोडली तर उगाच काही प्रॉब्लेम, आणि ह्या सगळ्याचा ब्लेम तुझ्यावर आलेला ना मला अजिबात नाही आवडणार. एक मिनिट, काय बोलतेस तू? मला प्रॉब्लेम्स होतील. ती खोली माझी आहे. तिथे कोणी यायचं कोणी राहायचं हे मी ठरवणार आहे. त्याच्यामुळे माझं ठरलंय, तू तिथे माझ्या सोबत राहणार आहेस. कळलं? चल. एक मिनिट. तेजाला माहितीये तू इथे राहतेस ते? तरीच मी आत्ताच्या आत्ता त्याला जाऊन सगळं सांगणार आहे. चल प्रिया प्रिया थांब, ऐक ना प्लीज. हे बघ, तुला माझी शपथ आहे प्रिया, ऐक ना, माझं ऐकशील? मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते, पण तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हे बघ, ही माझी लढाई आहे आणि मला ती लढावीच लागणार आहे. प्लीज प्लीज काही बोलू नकोस प्लीज. आम्हाला काय माहित नाही होय? हा, म्हणजे मुंबईच्या वाऱ्या कशासाठी होत होत्या, केव्हा होत होत्या, कुठल्या हॉटेलमध्ये काय चाललं होतं, आम्हाला समजून माहिती आहे काय? ये घ्या गरमागरम प्रोटीन. ओ तेजदा, तेजोय या की चहा. नको आहे का? नीच पितो. हो तेजदा, तुम्ही रागावलं का माझ्यावर? नाही, मी तुम्हाला म्हणलं होतं की आई पप्पांच्या बरोबर ते गावी गुढी उभी करायला जायचं आहे म्हणून गेलतो, नाहीतर मी तुमच्या बरोबरच असतो. ते भारी, आज लई भारी दिवस आहे. त्या कोलतेची बोलतीच बंद करून ठेवली तुम्ही. काय चोपलाय तुम्ही, काय चोपलाय? ओ पोराने व्हिडिओ दाखवले, मी असं 3-4 वेळा मागं पुढं करून बघितलं. भारी भारी, त्याला चोपलं ते भारीच केलं बघा. ही गोष्ट कशी काय विसरलो? आज त्याच्यापेक्षा एक भारी गोष्ट झाली. काय माहितीये, तुम्ही दोघांनी, तुम्ही आणि वहिनी साहेबांनी तुमच्यातलं वाद मिटवलं आणि दोघांनी मिळून गुढी उभं केली. पोरांनी मला असलं भारी भारी फोटो पाठवले की तुमच्या जोडीचं. तुम्ही आणि वहिनी साहेब काय दिसताय माहितीये काय? आहे जबरदस्त. ही बघा, हे फोटो तर मी मोठा करून देणार आहे तुम्हाला. हा, असलं भारी आलेत बघा की तुम्ही आणि वहिनी साहेब कसं दिसताय. बघा की, जरा तरी बघा. नुसतं तुमचे आता फक्त फोन फेकलाय. परत जरी असले उद्योग केलं ना, तुलाच फेकून देईन. अरे ऐक, त्या तुझी वहिनी नाही येत.
त्यांचा आणि माझा आता काही संबंध नाही, कळलं? जदा असं का बोलायला लागलाय तुम्ही? ए जगतापिणी, पाण्याचा तांब्या कुठं घेऊन चालली? तुझ्या खोलीत? आमचं ऐकलं असतंस तर हे असे दिवस काढायला लागले नसते. दिलं होतं तुला मुंबईचं तिकीट, तेव्हाच हे गाव सोडून गेली असतीस तर तुझाच फायदा झाला असता. पण नाही, रग आहे तुझ्यात. पण हरकत नाही, तुझी ही हुशारी आता फार वेळ टिकणार नाही. लवकरच तुझी जागा दाखव तुला. कळलं असेलच, आम्हाला निवडणुकीचं तिकीट मिळतंय. सर्वे सर्वा रमावतीचे सर्वे सर्वा असणार होता मी. ही निवडणूक आमच्या नेतृत्वाखाली होणार. तुझा हा फाजील आत्मविश्वासच तुला एक दिवस बुडवल. अगं मी तुझ्याशी बोलतोय पुष्पे. अगं डोळं जातील त्या फोनात बघून बघून. गेल्या 2 तासापासून तो फोन हातात धरून ठेवलाय तू. काय गे, नक्की काय विचार आहे तुझा? राजाला मारायला वजीर वापरायचा की आलेल्या हत्तीच्या पायाखाली द्यायचं याचा विचार करते. एक बोट पकडा. आता हे काय नवीन तुझं? पकडा हो. हत्ती. आता बघा. अरे वा, अभिनंदन. तुम्हाला यश मिळो. यश यश तर आम्हालाच मिळणार. जबरदस्त आत्मविश्वास आहे तुला, पण चुकीच्या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे जाहीरनामा उत्तम झालाय. सगळे उमेदवार पण ताकदीचे आहेत. ही फाईल सत्यजित साहेबांनी पाहिली की ते जाम खुश होते. असो, अननोन नंबर आणि हा कसला व्हिडिओ पाठवलाय? घे मुंबईचं तिकीट. उद्याच्या उद्या मुंबईला निघायचं आणि परत तुझं थोबाड गावात दाखवू नकोस. जीव नाही घ्यायचा, जन्माची अद्दल घडली पाहिजे.
म्हणजे असं काय केलंस तू? काही नाही हो, त्या माईची सगळी पापं या कॅमेऱ्यात कैद होती. पापाचा गाडा भरला, रिकामा केला. आता बघूया ना, माईचं सत्य कळल्यावर निवड समितीचा अध्यक्ष तिला तिकीट देतो, तिचं तिकीट कापतो. सत्यजित साहेब, बातमी खरी आहे, म्हणूनच व्हिडिओ लगेच सेंड केला. नाही कसं आहे साहेब, तिकीट वाटप समितीचा अध्यक्ष मीच आहे, पण निर्णय मात्र तुम्हीच घेता. निवडणुका, फक्त या निवडणुका होईपर्यंत, या निवडणुका होईपर्यंत आम्ही तुला सहन करणार, आणि त्यानंतर आम्ही तुझी अशी दशा करू की पळून जायला तुला कोणतीही दिशा सापडणार नाही. शेवटची संधी दिली होती तुला पळून जाण्याची, पण तू आमचं ऐकणार नाही. आता निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही तुला अशा ठिकाणी पाठवू जिथून तुला कोणीही म्हणजे कोणीही शोधू शकणार नाही. तेजप्रताप, माई तुम्ही ते मी शाळेत चाललोय. ते पोरींची प्रॅक्टिस घ्यायची आहे. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा जवळ आली आहे ना, त्यामुळं ते बरोबर आहे तुमचं. इतके दिवस नोकरी करताय, शिवाय पोरींना शब्द दिलात तुम्ही, आणि आमचे तेजप्रताप दिलेला शब्द मोडत नाहीत. आहे ध्यानात आहे आमच्या. तेजप्रताप, आम्ही काय म्हणतोय का, इतके दिवस नोकरी केली, बस झालं. आम्ही म्हणतो म्हणून सोडून द्या की.